बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे पुतण्याने काकाच्या 16 लाखांवर डल्ला मारला। पोलिसांनी 24 तासात या घरफोडीचा उलगडा केला। 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातून नगदी 9,10,500 रुपये तर 14 तोळे 9 ग्रॅमचे एकूण 5,96,000 किमतीचे दागिने असा 15,06,500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला होता। दरम्यान भास्कर सोनाजी जाधव यांनी याबाबत तक्रार नोंदवली। सदर चोरी चिंचोली सांगळे येथे राहणारे गौतम भीमराव सदावर्ते व त्याचा मित्र विजय पाटील यांनी केली असावी असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला। चोरीचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांनी करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांचा पुतण्या विशाल सुभाष जाधव वय वर्ष 23 याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतलं। त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून 9,10,500 रुपयेपैकी 7,60,000 रुपये तसंच सोन्याचे दागिने 5,96,000चे असा एकूण 13,65,000चा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी विशाल जाधवला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत। की जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादी यांचे शेजारी राहणारा त्यांचा पुतण्या विशाल सुभाष जाधव वय 23 वर्ष याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यास आम्ही काल दिनांक 23/12/2019 रोजी ताब्यात घेतले। त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करतात त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व तसेच त्याने जो चोरलेला सोन्याचे दागिने व रोख रक्कम 14 तोळे 9 ग्रॅम वजनाचे 5,96,000 रुपये किमतीचे दागिनेही आम्ही त्याचे ताब्यातून जप्त केले, चोरी केलेले। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।